हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं बनवणार आहे बेसन. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 7-8 मिरच्या आणि 1 लसणाचा गड्डा सोलून घेतला होता. थोडे जिरे पण घेतले होते. ते तव्यामध्ये सगळं मिक्स करून भाजून घेतलं. आता विदाऊट भाजता पण करतात बेसन बरेच जण, तर मी इथं भाजून घेतलेलं. त्यामध्ये नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर इथं मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झालं की त्यामध्ये टाकायची मोहरी. मोहरीला चांगलं तडतड द्यायचं. चांगली फुटली की मग त्यामध्ये आपण ते बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं. आता वाटण काय अगोदरच भाजून घेतल्या होत्या मिरच्या, त्यामुळं त्याला जास्त वेळ लागणार नाही. अगदी अर्धा मिनिटामध्ये भाजून होतं. तर चांगलं भाजलं की त्यामध्ये टाकायची थोडीशी हळद. थोडी म्हणजे अर्धा चमचा हळद टाकायची. आता तुम्ही बघू शकता इथं चांगलं भाजलंय. तर मी याच्यामध्ये टाकून घेते हळद. आणि हळद टाकलं की परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की आता तुम्हाला जेवढं बेसन बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. आता मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. तर इथं मी पाणी टाकून घेते. आणि पाणी टाकल्यानंतर पाण्याच्या हिशोबाने त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण अगोदर पण मिरची बारीक करताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं. आता त्याच्या हिशोबानेच इथं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि मीठ टाकल्यानंतर पाणी चांगलं खळखळ उकळून घ्यायचं. उकळल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता बघू शकता मी इथं पाणी उकळलंय आणि गॅस पण बंद करून घेतलाय. आणि एका हातानं बेसन टाकायचं आणि एका हातानं चमच्यानं सतत हलवत राहायचं, कारण गुठळ्या बनत नाहीत. आणि असा जर चमचा असला तर गुठळी बनतच नाही. पहिले लोक तुरीची काठी घ्यायची, तुरीच्या झाडाची, आणि त्यानं बेसन वैरायचे. आता कुठं सिटीमध्ये भेटणार तुरीचे झाड, त्याची काठी? त्यापेक्षा असल्या चमच्यानं आपलं काम चालवायचं. तर बघू शकता आता मी बेसन वैरून झालेलं आहे. तर बघा आता एकही गुठळी बनली नाही, कारण त्या चमच्याला तारा असल्यामुळं काय ते त्या तारामध्ये फुटून जातात. आता झालेलं आहे बेसन मिक्स करून झाले. आता मी गॅस चालू करून घेतलाय. पीठ पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आणि परत आता एकदा चमच्यानं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं 1-2 ते 3 मिनटं. नाही झाकण ठेवलं तर गॅस पूर्ण खराब होणार. ताटावर पण किती उडले. जर ताट झाकलं नसतं तर गॅस पण पूर्ण खराब झाला असता, सगळ्या शिदळ्या उडल्या असत्या. तर इथं आपलं बेसन बनवून तयार झालेलं आहे. वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. झणझणीत बेसन तयार झालेलं आहे आणि सोबत कांदा, ज्वारीची भाकरी घ्यायची आणि खायचं मस्त. जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.